समाधानी कसे व्हावे. रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होते. त्याच्याजवळ भरपूर धन होते, तरीही तो समाधानी नव्हता. एके दिवशी एक केशरी वस्त्र परिधान केलेले साधू त्या गावात आले. त्या श्रीमंत माणसाने त्यांच्याविषयी बरीच कीर्ती ऐकली होती. तो त्यांच्याकडे गेला व त्याने त्याच्या मनातले सर्व व्यथा त्यांना सांगितली. तो म्हणाला, मला 7 पिढ्या पुरेल एवढे अन्न व धन हवे आहे. ते योगी महाराज म्हणाले, तुझ्या घराजवळ एक झोपडी आहे. त्यात एक म्हातारा व म्हातारी राहतात. तू त्यांना पुरेल एवढे अन्न नेऊन दे. मग तुला कधीही अन्नाची व धनाची कमी पडणार नाही. आणि ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी तो श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व त्या म्हाताऱ्याला म्हणाला, मी तुमच्यासाठी डाळ, तूप, साखर इत्यादी अन्न आणले आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. तो म्हातारा माणूस म्हणाला, आम्ही याचा स्वीकार करू शकत नाही, कारण आमच्याकडे आज हवे तेवढे अन्न आहे. तो श्रीमंत माणूस म्हणाला, मग तुम्ही याचा उद्यासाठी स्वीकार करावा. बाजूला बसलेली म्हातारी म्हणाली, आम्ही कोणत्याही गोष्टीचा साठा करून ठेवत नाही. देवाच्या कृपेने आम्हाला आमचे रोजचे जेवण व्यवस्थित मिळते. हे ऐकून तो श्रीमंत माणूस आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, उद्याची काळजी न करणारे हे लोक आणि मी 7 पिढ्यांची काळजी करणारा. त्याच्या मनात जीवनात यश व समाधान हेच खरे धन आहे, हा विचार त्याच्या मनात आला. तात्पर्य: जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन.